राज्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या मेळाव्याला विशेष महत्त्व असतं। शिवसेनेत उभी फूट पडली आणि ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे दोन गट पडले। ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना असे दोन पक्ष झाल्यावर आता शिवसेनेचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होतात। पण यावेळचा दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेकरता अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा मेळावा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होतोय। महापालिका निवडणूक ही दोन्ही पक्षांकरता अस्तित्वाची लढाई असणार आहे। त्यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष आहे। तिकडे शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर समोर आलाय। आज होणाऱ्या मेळाव्याच्या पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा टीझर जारी करण्यात आलेला आहे। डरकाळी महाराष्ट्र रक्षणाची, धग हिंदुत्वाची, शिवतीर्थावर घुमणार शिवगर्जना ठाकरेंची, महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरवणारा विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्र। शिवसेना उबाठाचा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतोय, म्हणजे शिवतीर्थावर। या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान या मेळाव्यात शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सभेवर पावसाचं मात्र सावट कायम आहे। परंपरा ज्या असतात, ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आखून दिलेल्या आहेत, त्यात खंड पडू नये। मग चिखल असेल, वादळ असेल, पाऊस असेल, संकट असेल, हा मेळावा व्हायला पाहिजे। विचारांचं आदान प्रदान, विचारांचं सोनं लुटलं गेलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेनेकडून एक दिशा मिळायला हवी, मार्गदर्शन मिळायला हवं, ही आमची भूमिका आहे। शिवाजी पार्क मैदानामध्ये आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणार आहे। तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। पावसाचं सावट मात्र कायम आहे। आपण सध्या उपस्थित आहोत याच मुख्य स्टेजवरती, जिथून विचारांचं सोनं लुटण्यासाठी अनेक शिवसैनिक उत्सुक आहेत। उद्धव ठाकरे नेमके आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय राजकीय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। समोर आपण बघतोय विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राच्या, या एका शब्दांमधूनच आपल्याला कळू शकतं की कशा पद्धतीचा हा भव्य दिव्य मेळावा होणार आहे। खरं तर तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि पावसाचं सावट आहे आणि याचं थेट चित्र इथे ज्या खुर्च्यांच्या आपण सगळी रचना करण्यात आलेली आहे, आसन व्यवस्था आहे, त्यानुसार कळतंय। अनेक ठिकाणी मैदानामध्ये पाणी साचलेलं आहे। कालपासून हे पाणी हटवण्यासाठी प्रयत्न केला जातोय। समोर काही खुर्च्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तब्बल 50,000हून अधिक खुर्च्या या मैदानामध्ये आता ठेवण्यात आलेल्या आहेत। या खुर्च्यांच्या खाली सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळं वरनं पाऊस जर कोसळला तर अशा चिखलामध्ये शिवसैनिक बसून विचारांचं सोनं लुटणार का, उद्धव ठाकरेंचे विचार ऐकणार कसे, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच निमित्तानं चर्चेत आहे, तो म्हणजे या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का। ठाकरे कुटुंबीय एकत्र आलेले आहे। ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा मैदानात येऊ घातलेला आहे। आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँड पाहायला मिळेल का, अशा पद्धतीच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि म्हणूनच आजचा दसरा मेळावा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। नेस्कोमध्ये शिंदेंचा दसरा मेळावा होतोय। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन दसरा मेळावे खरे तर पाहिले जातात आणि या दसरा मेळाव्यातनं राजकीय भूमिका नेमकी उद्धव ठाकरे काय घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। व्हिडिओ सुधीर जाधवसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये होतो आहे।
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे। यंदाचा दसरा मेळावा शेतकऱ्यांच्या बांधावर तसंच स्थळ बदललंय, मात्र परंपरा नाही अशी पोस्ट टाकत एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेत आहेत। त्यांनी ठिकाणाबद्दल ही माहिती दिली आहे। या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात, काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज शिवसेना शिंदे गटाचं दसरा मेळावा पार पडणार आहे। सध्या आपण जर पाहिलं तर ज्या ही तयारी जय्यत तयारी सुरू आहे। आपण पाहिलं तर या व्यासपीठावरती एकूण 50 खुर्च्या लावण्यात आलेल्या नेत्यांना बसण्यासाठी आणि आमदारांना आणि खासदारांसाठी, तसेच पोलिसांकडून सुद्धा ही पाहणी करण्यात येत आहे। कुठल्याही गोष्टी अनुचित घडू नये म्हणून या सध्या आता या नेस्को सेंटरच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा तैनात झालेले आहेत। तसेच मुंबईत पावसाची सावट असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून नेस्को सेंटरमध्ये मेळावा घेण्याचा हा निर्णय घेतला होता। नेस्को सेंटरमध्ये कार्यकर्त्यांना बसण्यासाठी 20 ते 25 हजार खुर्च्या लावण्यात जात आहेत। नेस्को सेंटरमध्ये मोठ्या संख्येमध्ये कामगारांच्या माध्यमातून स्टेज उभारण्याचं काम असेल किंवा बॅरिकेड खुर्च्या इतर तयारी करण्याचं काम देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे। नेमकं आज 2 मेळावा पार पडणार आहेत, एक एकनाथ शिंदे यांचं आणि तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं दादरतील शिवतीर्थ इथे पार पडणार आहेत। नेमकं दोघं काय बोलणार आहेत आपापल्या दसरा मेळाव्यामध्ये, नेमकं लोकांना काय मार्गदर्शन करणार आहेत, आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये बद्दल सुद्धा काही बोलणार आहेत, यावर सर्वांचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मित बेलोसेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून किंवा भाजपच्या हाती सत्ता मिळाल्यापासून त्याने एक नवीन परंपरा सुरू केली, ती म्हणजे गद्दारांचे मेळावे। आधी निष्ठावंतांचे मेळावे होत होते, पण भाजपच्या प्रेरणेनं, अमित शहांच्या प्रेरणेनं मुंबई महाराष्ट्रात गद्दारांचे मेळावे व्हायला लागले। आता गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल नाही फेकायचं तर काय करायचं? पारिजातकाची फुलं फेकायची का बकुळीची फुलं फेकायची? पार्कातला जो चिखल आहे शिवतीर्थावरचा, त्या चिखलात त्यांना लोळवावंच लागेल। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे असते तरी त्यांनी तेच केलं असतं। ज्याची त्याची जी लायकी असते त्यानुसार त्याच्यावरती त्या गोष्टींचा वर्षाव करायचा असतो। त्यानुसार आज गद्दारांवर जर चिखलफेक होणार असेल, जर कोणी करणार असेल तर त्यात चुकीचं आहे असं मला वाटत नाही। पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणाऱ्यांवर चिखलच फेकला पाहिजे आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांवर तर जास्त चिखल फेकला पाहिजे। हा राष्ट्रवादाचा प्रश्न आहे। हा प्रश्न जेव्हा राष्ट्रवाद, महाराष्ट्र धर्म, संस्कृती येते आणि त्याच्याशी बेईमानी करणाऱ्यांचा येतो, तेव्हा ज्याला जी भाषा समजेल त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं, ही या महाराष्ट्राची परंपरा आहे। श्री क्षेत्र नगद नारायणगड इथं मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होतोय। थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे नारायणगडावर पोहोचतील। जरांगे यांची तब्येत खराब आहे, त्यामुळे रुग्णवाहिकेमधूनच जरांगे दसरा मेळाव्याकरता नारायणगडावर रवाना झालेले आहेत। डॉक्टरांनी त्यांना खरं तर विश्रांती घ्यायला सांगितलंय, पण जरांगे मेळाव्याला रुग्णवाहिकेमधूनच गेलेले आहेत। मनोज जरांगे मेळाव्यातून मराठा आरक्षणाबाबत काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल केलेलं होतं, त्यांच्यावर उपचार सुरू होते। काल संध्याकाळपर्यंत चर्चा अशी होती की जरांगेंचा दसरा मेळावा होतो का रद्द करावा लागतो, पण जरांगेंनी हे स्पष्ट केलं की कुठल्याही परिस्थितीत मी गडावर जाणारच आणि आपल्या सगळ्या समर्थकांशी संवाद साधणारच। तर आपण बोलूया आता आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। ज्ञानेश्वर, अशी माहिती मिळतेय की रुग्णवाहिकेमधून निघालेले आहेत नारायणगडाकडे मनोज जरांगे, आत्ता कुठपर्यंत पोहोचलेत, किती वाजता मेळावा आहे, काय अपडेट आहे?
संभाजीनगरहून जरांगे पाटील हे रुग्णवाहिकेतून नारायणगडाकडे रवाना झालेले आहेत। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळतात। ते आजारी असताना सुद्धा येण्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्यांनी जी परंपरा पाडली होती ती परंपरा कोणत्याही पद्धतीमध्ये आहे ती मोडायचं नाही असा पद्धतीचा निर्धार आहे तो जरांगे पाटील यांनी केलेला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून ते आता मराठा बांधवांशी आहे ते संवाद साधणार आहेत, त्यांना पुढची दिशा आहे ती देण्याचा प्रयत्न करणार आहेत। आपल्याला माहितीच आहे की मराठवाड्यामध्ये पूरस्थिती आहे ती भयंकर निर्माण झाली होती। त्या पूरस्थितीबाबत आणि सरकारच्या मदतीवरती ते आज भाष्य करण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आहेत, त्या निमित्तानं मराठा बांधवांना ते काय संदेश देतात, मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका मांडतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नारायणगडावरती आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांनी आता गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। खरं या पूरस्थितीमुळे त्यांनी गर्दी जास्त करू नका अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं, मात्र त्यांचे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही समर्थकांशी सुद्धा आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। खरं तर जरांगे पाटील आजारी असताना सुद्धा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी थेट रुग्णवाहिकेतून या ठिकाणी येत आहेत। अखंड हिंदुस्थान मराठवाड्याचे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारण्यासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे जरांगे पाटील जरी आजारी असले तरी ते या ठिकाणी येणार आणि दसरा मेळावा होणार आणि मराठ्यांचं सोनं हे या ठिकाणी वाटलं जाणार। काय अपेक्षा वाटते की जरांगे पाटील यांनी इथं भूमिका काय मांडली पाहिजे आणि काय तुम्ही ते विचाराचं सोनं घेऊन जाणार आहे? जरांगे पाटलांनी आपली जी परंपरा आहे ती अडवलेली आहे दसरा मेळ्याची, म्हणजे ते येणार ते थोडे आजारी असल्यामुळे थोडे लोकांची संख्या जरा कमी असले ते सांगितलं ज्याला शक्य होईनच त्यांनीच या, नसतं काय ज्याला शक्य ते निघत असलं त्याच्यामुळं पूरग्रस्ताची जी शिंद फानाची काट आहे त्याच्यामुळे लोक घेतात थोडे असल्यामुळं कमी लोकसंख्या आहे। खरं तर या ठिकाणची परिस्थिती पूरस्थितीची निर्माण झालेली आहे, त्यात आरक्षणाचा प्रश्न आहे। जरांगे दादा आजारी असताना सुद्धा येतात, तुम्ही सगळे मराठा बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताय, काय त्यांनी भूमिका मांडावी अशा अपेक्षा करताय? नाही, जरांगे दादांची भूमिका पहिल्यापासून प्रामाणिक भूमिका आहे आणि आमचा अखंड मराठी समाज हा दादाचा जीव असेपर्यंत आम्ही अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभा राहणार आहेत। आज दादानं सांगितलेलं आहे की पूर परिस्थितीमुळं दसरा मेळावा जे आहे ते साध्या पद्धतीनं आपल्या साजरा करा, ज्याला शक्य होईल त्याच लोकांनी यायचं आहे इथं, असं दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि आम्ही तेवढेच कमीत कमी लोक येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दसरा मेळावा आपण साजरा करणार आहोत। जरी मनोजदादा जरांगे पाटील आजारी असतील तरी आईबाहोनी जगदंबेच्या कृपेनं लवकरात लवकर जरांगे पाटील नीट होतील आणि या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन करतील हीच अपेक्षा। नक्कीच हे जरांगे पाटलांचे समर्थक आहेत ते या ठिकाणी भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच मोठ्या प्रमाणात ते आता नारायणगडावरती दाखल झालेले जरांगे पाटील काय नेमकं विचाराचं सोनं वाटणार आहेत त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू दे, पूरस्थिती असू दे, त्याच्यावरती आज जरांगे पाटील भाष्य करण्याची शक्यता आहे। अर्थातच त्यांची प्रकृती आहे ती सध्या अस्वस्थ आहे, त्यामुळे नेमकं ते किती वेळ भाषण करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या जरांगे पाटील आता या ठिकाणी नारायणगडाकडे रवाना झाल्याची माहिती आहे आणि काही वेळातच ते पोहोचतील, साधारण 12 पर्यंत ते या ठिकाणी पोहोचतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे। त्यानंतर ते काय भूमिका मांडणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। भगवान भक्तीगडावर भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होतोय। 11 वाजता पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावर पोहोचतील। ओबीसी आरक्षण बचाव चळवळ, धनगर बंजारा समाजाचा एसटी मधून आरक्षणाची मागणी, बीड जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य, पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी या सगळ्या अनुषंगाने पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।